हॅलो. तर आता आपण 3.2 संपवलेलं आहे आणि आता आपण 3.3 प्रॅक्टिस सेट सुरू करूया. तसं तर हा पण प्रॅक्टिस सेट इझीच आहे. 3.1 आणि 3.2मध्ये एकच आपला काय बोलतात त्याला फॉर्म्युला होता, कुठला तो TNचा फॉर्म्युला होता. तर आत्ता आपल्यामध्ये एकच फॉर्म्युला परत ॲड होतो आहे, तो आहे SNचा, म्हणजे सम ऑफ टर्म्सचा फॉर्म्युला आहे, SNचा फॉर्म्युला. तुला काही वेळापूर्वी पाठवला आहे, म्हणजे असा विचार करतो की तो केला केला असेल तर चांगलाच आहे, नाही केला तर आत्ता एक कर. मी तुला पाठवलेला आहे ऑलरेडी, तो एकच फॉर्म्युला आहे, तो लर्न कर. आता पहिला क्वेश्चन आपण नंतर घेऊया, याच्यात काय आहेच नाही. खालचे क्वेश्चन केले की वरचा क्वेश्चन येऊन जाईल. फक्त SNचा फॉर्म्युला लावला आहे आणि A आणि Dची व्हॅल्यू पुट केली, तू आत्ताही करू शकतेस. असं नाही की काय करायला पाहिजे. फक्त A आणि Dची व्हॅल्यू पुट करायची आणि पुढे सॉल्व करायचं आहे, बस तेवढंच. आपण जाऊया आता सेकंड समवर. आता सेकंड सममध्ये काय लिहिलं आहे, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. तर आपल्याला सम शोधायचा आहे पहिल्या 133 इवन नॅचरल नंबर्सचा, बरोबर. आता त्यांनी सरळ क्वेश्चन दिले की सम शोधायचं आहे 123 इवन नॅचरल, म्हणजे आपल्याकडे जे N आहे ना, N 123 आहे हे आपल्याला कळलं, आणि त्या Nचा आपल्याला सम शोधायचा आहे. तर आता बघ, हे बघ, आता नॅचरल नंबर्स म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टू इन्फिनिटी, जेवढे पण आहेत तेवढे. पण आता त्यांनी लिहिलं आहे इवन नॅचरल नंबर्स. आता नॅचरल नंबरमध्ये इवन कुठले येतात, 2 4 6 8 10 असे 12 14 हे सगळे पुढे. पण आता इवन आहे ना, म्हणून तिकडे पुढे 2n द्यायचं एकदम, म्हणजे लास्ट टर्म असेल तो 2n आहे, म्हणजे 2 × n जे असेल ते. मग आता याच्याने आपल्याला कळतं की बघ, आपला फर्स्ट दिला आहे, हा जो फर्स्ट इकडे आहे तो आहे 2. तर आपला काय A झाला, काय 2 झाला आपला A2, आणि 2 4 6 याच्यामध्ये आपल्याला कळतं की 2 2चा डिफरन्स आहे, म्हणजे आपला D पण 2 आहे. आता हे आपल्याला दाखवायचं असेल तर परत T2 - T1 करायचं आहे. T2 4 आहे आणि T1 2 आहे, म्हणजे 4 - 2 = 2, म्हणजे D पण 2 आहे आणि आपला A पण 2 आहे, हे आपल्याला कळतं आहे. सो आता एवढं कळलेलं आहे. आता हे बघ, यांनी पण पुढे तेच केलं बघ, A2 आहे हे दाखवला, आणि अच्छा ओके, A2 आहे दाखवलं, T2 4 आहे दाखवलं, T3 6 आहे दाखवलं. मग फर्स्ट टर्म A = 2 आणि कॉमन डिफरन्स T2 - T1. बघ मी वरती केलं तसं केलं, आणि T2 - T1 केलं, 4 - 2 आलं 2, म्हणजे भेटलं त्यांना सगळं. आता ते खाली आले, नंबर ऑफ टर्म्स किती आहेत 123, म्हणजे N आपला 123 आहे. आता आपला फॉर्म्युला काय होता, SN = N/2 × 2A + N - 1 × D. हे लक्षात ठेवायचा आहे फॉर्म्युला. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला, हा लक्षात ठेवायचा आहे. अजूनही नसेल पाठ झाला तर पाठ करून घे. आता याच्यामध्ये आपल्याला Aची व्हॅल्यू पण माहिती आहे, Dची व्हॅल्यू पण माहिती आहे, Nची व्हॅल्यू पण माहिती आहे. म्हणजे आपला सरळ फॉर्म्युलामध्ये फक्त पुट केलं की कॅल्क्युलेट करून आपला आन्सर येणार आहे, हे आपल्याला कळलेलं आहे. तर याच्यामध्ये माझा ब्रशची लेंथ कमी होते का, अरे वा झाली, ओके. हां, सो आता बघ, यांनी तेच केलं, S123 N/2 आहे ना, N/2, N काय आहे 123, म्हणजे 123/2 2A, हे बघ इकडे 2A आहे, आणि A काय आपला 2 होता ना वरती, 2A, मग 2 × 2 केला इकडे, आणि N - 1, N काय होता आपला 123 -1 केला, आणि D काय होता 2 होता, म्हणजे × 2 केला, × D, हे झालं. मग काय नाही, हे बघ 123/2 तसाच ठेवला, हे 2 2 झालं 4, हे 123 - 1 झालं 122, आणि हे × 2 तसंच राहिलं × 2. आता याच्यामध्ये आपला एक रूल असतो की ब्रॅकेट सॉल्व करताना नेहमी मल्टिप्लिकेशन पहिले करायचं. मग मल्टिप्लिकेशन पहिले केलं, 122 × 2 झालं 244, आणि हा मधला इकडे राहिला प्लस राहिला, मग किती राहिलं, हे बघ इकडे 123/2, 4 + 244 राहिलं ना, मग 4 + 244 किती आलं 248, आणि इकडे हे राहिलं, बरोबर. आता तू हे जेव्हा सॉल्व करशील तेव्हा तुला हे भेटेल, आणि हे सॉल्व करून 15252 भेटेल. आता हे तू सॉल्व कसं करशील, 2 1 जा 2 12 जा, आणि 8 किती 2 4 जा 8, म्हणजे 124 यायला पाहिजे. हा इकडे खाली 124 आला आहे, आणि हा 123 तसाच राहिला इकडे 123. आता डिव्हिजन समजत नसेल तर भाई तू आईला विचार, कारण की सिम्पल डिव्हिजन आहे, हे तर यायलाच पाहिजे. तर इकडे फक्त राहिलं 123 × 124. मग आता 123 × 124 मल्टिप्लाय केलं की तुला आन्सर येणार लगेच 15252. लिहायचं डायरेक्ट, द सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नंबर्स आर 15252. हे झालं आपला आन्सर.
इतकंच आहे, फक्त फॉर्म्युला लावला, एची व्हॅल्यू भरली, डीची व्हॅल्यू भरली आणि आन्सर काढलं, संपला विषय. इतकंच करायचं आहे. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता आपण जाऊया आपल्या थर्ड क्वेश्चनकडे. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 and 350. त्यांनी बोललं आहे की सम शोधायचं आहे आपल्याला ऑल इवन नंबर्सचा बिटवीन 1 and 350. म्हणजे आता आपल्याला एन दिलं नाही आहे. वरच्या क्वेश्चनमध्ये सरळ लिहिलेलं की 123 इवन नॅचरल नंबर्सचा तुम्हाला सम काढायचा आहे. पण आत्ता यांनी बोलले की सम ऑफ इवन नंबर्स काढायचं आहे पण बिटवीन 1 to 350. म्हणजे आपल्याला किती एन किती आहे हे आपल्याला दिलंच नाही आहे. आपल्याला एन किती आहे हे आधी काढायला लागेल आणि एन किती आहे काढण्यासाठी आपल्याला टी एनचा फॉर्म्युला यूज करायला लागतो. म्हणजे पहिले टी एनच्या फॉर्म्युलाने एन शोधायचा आणि एन एकदा आपल्याला भेटला की आपण मग एस एनचा फॉर्म्युला लावायचा. आता ते कसं ते तुला सांगतो आता लगेच, थांब. हे बघ, इवन नॅचरल नंबर्स बोलला ना त्यांनी, म्हणजे बघ 2, 4, 6, 8 आणि 350च्या आधी इवन नॅचरल नंबर कुठला येतो? इवन नंबर 348 येतो ना. मग 348ला हा लास्ट नंबर आहे. म्हणजे आपला टी एन आहे ना, टी एन आपला हे झाला 348 झाला, कारण की लास्ट टर्म आपला टी एन असतो तो आहे 348 आणि हा पहिला टर्म आहे तो झाला आपला ए. आणि 4 - 2 केला तर आपला डी, म्हणजे डी पण 2 आहे. 4 - 2 T2 - T1 केला, 2 - 2 तर 2 येतो. 4 - 2 केला तर 2 येतो. म्हणजे आपल्याला आता ए पण भेटला, डी पण भेटला आणि आपल्याला टी एन पण माहिती आहे. म्हणजे आपण डायरेक्ट टी एनचा फॉर्म्युला लावला तर आपल्याला आन्सर भेटणार आहे हे आपल्याला कळतं आहे. हे बघ, टी एन आपला 348 आला लास्ट टर्म आणि आपल्याला ए पण माहिती आहे, डी पण माहिती आहे. हे बघ, एची व्हॅल्यू पण 2 आहे, डीची व्हॅल्यू पण 2 आहे. आपण नॉर्मल आता आपल्याला एनची व्हॅल्यू माहीत नाही ना, आता एनची व्हॅल्यू आपल्याला भेटेल खाली, जी आपल्या खाली 174 आली ती कशी आली आहे. आता आपण नॉर्मल वरचे क्वेश्चन जसे सॉल्व केलेले तसेच करायचे. हे बघ, एन × 2 1 × 2 हे केलं, मग -2n + 2 हे आलं आपल्याला. हे बघ, +n × 2 किती येतं बघ, तुला सांगतो परत एकदा. इकडे 348 इकडे आला 2, मग इकडे पण 348 इकडे आला 2, बरोबर. मग आत्ता यांनी काय केलं आहे, हा प्लस आणि हा एन आणि हा -1. आता तुला परत तेच सांगायला असं कसं तरी होतं आहे, पण इकडे ॲक्च्युली बघायला गेलं तर ते चुकलेले आहेत. हे बघ, शाला.comनी इकडे एक मोठा ब्लंडर केला आहे. +n × 2 केला ना तर +2n यायला पाहिजे. इकडे यांनी -2n लिहिलं आहे आणि खाली बरोबर त्यांनी परत +2n लिहिलं आहे. बघ, अशी फालतूगिरी केली आहे. म्हणजे बघ, इकडे ॲक्च्युली एक प्रॉब्लेम आहे. इकडे +2n यायला पाहिजे आणि इकडे मायनस यायला पाहिजे, इकडे मायनस यायला पाहिजे इकडे. तर हे फक्त करेक्शन करून घे. मग इकडे कसं येणार, 2 + 2n - 2 असं येणार, कारण की -1 × 2 जेव्हा करू तेव्हा -2 येणार आणि n × 2 जेव्हा करू तेव्हा 2n येणार, +2n. तर ते फक्त समजून घे. काय आपण नॉर्मल जसं वरचे क्वेश्चन सॉल्व करत होतो तसेच करायचे आहेत. मग तेच आता फक्त 2n इकडे सोडला, +2 - 2 तर 0 झालं. मग राहिलं फक्त 348 आणि 2n. मग हा 2 आपण 348च्या खाली घातला, 348 / 2 केला तर n आला आपला 174. हे म्हणजे आपल्याला आता n भेटला आहे. एकदा n भेटला किंवा एस एनचा फॉर्म्युला लावायचा. एस एनचा फॉर्म्युलामध्ये आता आपल्याला n माहिती आहे, ए पण माहिती आहे, डी पण माहिती आहे, बरोबर. n आपल्याला भेटला 174, ए आपल्याला माहिती होता 2 आहे आणि डी पण आपल्याला माहिती होता 2 आहे, आपण वरती जसं काढलं. आणि इकडे पण आपल्याला या एनची पण माहिती आहे व्हॅल्यू 174, बरोबर. मग काय नाही, 174 / 2, 2 × 2, 174 - 1 × 2. हे बघ, जस्ट मी भरलं फॉर्म्युलामध्ये भरलं. मग इकडे 2 × 2 झाला 4, 174 - 1 173, 173 × 2 इकडे झालं आणि 174 / 2 झालं 87. दिसतंय? ओके. मग इकडे काय केलं त्यांनी, 173 × 2 केलं पहिले, ते आलं 346. हा 4 तसा लिहिला आहे आणि हा 87 पण तसा आला, बरोबर. मग आता 4 + 346 केलं, आलं 350 आणि 87. आणि हा मध्ये तर इंटू होता ना, हा इकडे ब्रॅकेट आहे म्हणजे 87 × 350 केला तर 30,450 येतं आणि हा आपला आन्सर आहे. मग हेन्स द सम ऑफ ऑल इवन नंबर बिटवीन 1 and 350 इज 30450. हे आपल्याला लिहायचं आहे फक्त, इतकं येणार. याच्यामध्ये आपण काहीच नाही केलं, फक्त आपल्याला क्वेश्चनमध्ये एन किती आहे हे माहीत नव्हतं. यांनी इकडे दिलेलं की 1 to 350 बिटवीन जेवढे इवन नंबर आहे तेवढं बघा. म्हणजे एक प्रॉपर एन दिला नाही, आपल्याला पहिले एन शोधायला लागला टी एनच्या फॉर्म्युलाने. मग पहिले आपण हे असं लिहिलं 2, 4, 6, 8 इवन नंबर्स आहेत ना म्हणून, आणि 350च्या आधी इवन नंबर येतो 348. म्हणजे आपल्याला लास्ट टर्म माहिती आहे, टी एन माहिती होता, ए पण माहिती पडला आणि डी पण आहे
2 आहे हे आपल्याला माहिती पडलं. मग तो फॉर्म्युला, मग टी एनचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला एन भेटला 174. मग आपल्याला एकदा एन भेटला की आपण एस एनच्या फॉर्म्युलामध्ये एन भरून आणि ए आणि डी भरून डायरेक्ट आन्सर काढलं 30,450. आरामात सॉल्व कर, एकदम इझी आहे, आरामात आन्सर येईल तुला. हा होता आपला 3rd क्वेश्चन. आता घेऊयात आपण 4th क्वेश्चन. याच्यामध्ये ना म्हणजे ॲक्च्युली एकदम कम्पॅरिझनवाला क्वेश्चन आहे बघायला गेलं तर. लाईक यांनी इकडे बोललं आहे, इन ॲन ए पी 19th टर्म इज 52 अँड 38th टर्म इज 128. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स, असं बोललं आहे यांनी. तर बघ यांनी कसं केलं आहे आपण एकदा वाचून घेऊया. फॉर ॲन ए पी लेट ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी द कॉमन डिफरन्स. ए आपला फर्स्ट टर्म असतो आणि डी आपला कॉमन डिफरन्स असतो, बरोबर. तर यांनी क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं आहे की T19 म्हणजे टर्म 19 जो आहे तो 52 आहे आणि टर्म 38 आपला 128 आहे, हे आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे. मग आपण काय नाही वरती जसं आपण काढायचो ना की पहिले टर्म 1952 दिलं आहे ना, तर पहिले TNच्या फॉर्म्युलामध्ये T19 भरायचं. मग T19 भरल्यानंतर ए प्लस n-1 डी असतं ना. मग आता T19मध्ये n आपला 19 आहे, तर n-1मध्ये 19-1 आलं. मग काय आलं 18D. 19-1 18. मग इकडे आलं ए प्लस 18D. आणि T19 तर आपला 52 होता ना, हे बघ इकडे 52 आहे ना, मग इकडे पण 52 येणार T19च्या जागी. मग तेच हे बघ हे जे आहे ना तेच आहे, हे फक्त असं उलटं करून लिहिलं आहे. ए प्लस 18D इज इक्वल टू 52. हे आपलं झालं इक्वेशन नंबर 1. कशाचा? T19चा. आता आपल्याला इकडे दिलं आहे T38 ना, मग तसाच सेम TNचा फॉर्म्युला करून T38 काढायचा आपण. हे बघ T38 आणि एनच्या जागी 38 भरला, 38-1D. मग आला ए प्लस 37D आणि T38ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 128. मग इकडे T38च्या जागी 138 भरला, 128 भरला. झालं. मग याला पण परत उलटं लिहिलं असं, ए प्लस 37D इज इक्वल टू 128. हा आपलं झालं आहे इक्वेशन नंबर 2. मग आपलं ते होतं ना तुझा मॅथ्स 1चा फर्स्ट लेसन जो आहे ना, त्याच्यामध्येच आपल्याला लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे हे सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तेच हे बघ, हा आपल्याला जे 2 इक्वेशन भेटलेले आहे ना ते आपण इकडे लिहिले आहे आणि सरळ इकडे हे केलं. सायन्स पहिले तर खाली हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, तुला माहिती आहे, पण तरी पण सांगतो आहे तुला की हे बघ इकडे तर मायनस केलं. हा इकडे प्लस साईन होती ना वरती, तर इकडे बघ की मायनस दिली. इथे प्लस होती, इकडे पण मायनस दिली. इकडे मायनस आहे, इकडे मायनस दिली. ॲक्च्युली इकडे प्लस दिली पाहिजे. सो बघून घ्या आता. हे तर कॅन्सल आउट होणार कारण की ए आणि ए प्लस ए आणि मायनस ए कॅन्सल आउट होतं. आणि इकडे काय प्लस 37D मायनस 18D. हा इकडे मायनस केला ना आपण, तर मायनस 18D किती येणार 19D. आणि 128 मायनस 52, हे 128 मायनस 52 येणार 76. सिम्पल हे केलं आणि मग या 19ला 76च्या खाली आणलं, डी आला 4. म्हणजे 76 डिवाइड बाय 19 केलं त्यांनी आणि याचा आन्सर आलं त्यांना 4. मग इथे त्यांनी डायरेक्ट लिहिलं की डी इज इक्वल टू 4. याच्यात त्यांना काय भेटलं? डी भेटलं. मग आता आपल्याला काय ए पाहिजे ना, मग त्यांनी काही नाही. हे बघ आता आपल्याला डी भेटला ना 4. तर मग आपल्याला या दोन्हीमधून कुठला पण एक फॉर्म्युला उचल. कुठला घेशील? चल आपला सिम्पलवाला घे. हे बघ ए प्लस 18D इज इक्वल टू 52 हा वाला घे. हे बघ यांनी पण इकडे हाच घेतला, ए प्लस 18D इज इक्वल टू 52 घेतला आणि याच्यामध्ये आपल्याला डी भेटलेला 4 ना. मग 18Dच्या जागी इकडे 4 भर. 18 इंटू 4 झालं बघे. डीच्या जागी यांनी 4 भरला, सबस्टिट्यूट केला. आपल्याला एची व्हॅल्यू शोधायची म्हणून. मग इकडे 4 सबस्टिट्यूट केला, आला 18 4चं 72 येतं ना, इकडे खाली 72 आलं. आणि इकडे ए शोधायचं आहे आणि इकडे 52 आलं. तर आता इकडे तर प्लस 72 आहे ना, हा इकडे प्लस 72 आहे ना, तर हा या साईडला घालवला तर हा मायनस 72 होणार. मग इकडे बघ या साईडला घालवला, इकडे 52 मायनस 72 आलं. म्हणजे ए आला -20. 52 मायनस 72 केलं तर -20 तुला आन्सर येणार. तर ए आपल्याला भेटला -20 आणि डी आपल्याला भेटला 4. हे त्यांनी केलं आहे. मग आता आपल्याला ए आणि डीची व्हॅल्यू कळलेली आहे. मग आता कायच करायचं आहे आपल्याला. एन ऑलरेडी माहिती आहे 56. यांनी शोधायला काय बोललं आहे हे बघ, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. मग 56 टर्म्स म्हणजे आपल्याला एन ऑलरेडी बोलले की एन 56 आहे. पहिल्या 56 टर्म्सची आपल्याला सम शोधायचा आहे. आपल्याला आता ए कळला, आपण डी पण शोधला, ए पण शोधला, डी पण शोधला. आता समचा फॉर्म्युला लावायचा. एस एनचा फॉर्म्युला म्हणजे काय? सम काढायचा फॉर्म्युला. कुठल्या पण क्वेश्चनमध्ये तुला
कुठल्या तरी याचा सम विचारला असेल ना तर एस एनचा फॉर्म्युला यूज होणारच आहे सम काढण्यासाठी, हे लक्षात ठेवायचं. मग आता आपण वरती आपल्याला या फॉर्म्युलामध्ये लागणारा ए लागणार होता, डी लागणार होता आणि एन लागणार आहे, बरोबर. मग आता आपल्याला एन तर क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 56 आणि आपल्याला ए आणि डी माहीत नव्हता, तो आपण टी एनच्या फॉर्म्युलाने यूज करून ए आणि डी वरती काढला. आपल्याला ए आला -20 आणि डी आला 4, बरोबर. तर ते आलं. मग आता तेच आपल्याला परत तेच करायचं आहे, डिवाईड चिंदी. 56 / 2, इकडे 2a आहे ना, तर a म्हणजे -20 आहे, मग 2 × -20 केलं. इकडे n-1 आहे, मग n-1 म्हणजे 56 - 1 केलं आणि डीची व्हॅल्यू 4 होती तर × 4 केलं. तेच परत सॉल्व केलं. इकडे काय आलं, 2 × -20 -40 येणार ना. हे बघ 56 / 2 केलं पहिले, त्याला 28 आलं. मग 2 × -20 केलं, -40 आलं. आणि 56 - 1 केलं 55 × 4 केलं त्यांना 220 आलं. समजलं मी काय केलं, 56 - 1 केलं ना, 56 - 1 काय आलं 55 आणि 55 × 4, हा × 4 आहे ना, मग 55 × 4 किती येणार 220. मग 220 त्यांनी इकडे खाली लिहिला. मग काहीच नाही झालं याच्यातच. -40 + 220 केलं तर तुला 180 आन्सर येतं आणि इंटूमध्ये 28 आहे ना, इकडे ब्रॅकेट आहे म्हणजे इंटू आहे 28. मग 28 × 180 करशील तर आन्सर भेटेल 5040. म्हणजे सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स आर 5040 हे लिहिलं. द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म इज 5040. हा तुझा आला आन्सर. हा थोडासा मोठा सम होता. व्हिडिओमध्ये थोडंसं मागे जाऊन परत अजून 1-2दा व्हिडिओ बघशील ना, तुला लगेच नीट समजून जाईल. ते बघून घे आणि मला याचा पण लिहून एक फोटो काढून पाठवून दे. याच्यामध्ये आपण मेन 4 क्वेश्चन तर केलेले आहेत, पुढचे पण ऑफकोर्स मेन आहेत. किती याच्यामध्ये आपल्याला 9 सम आहेत. याच्या पुढच्या पण बघायला गेलो तर फारच इझी आहेत, पण हे जे आहेत ना, हे बघ, हे 7th आणि 8th क्वेश्चन जो आहे ना, त्याच्यामध्ये ना थोडंसं असं वर खाली आहे, समजू शकतो. तू जेव्हा ऑफलाईन येशील ना, मी तुला हे तेव्हा शिकवीन असं डोक्यात आहे माझ्या, कारण की हे लगेच असं समजेलच असं नाही आहे. आता त्यांनी कंडिशन्स तुला एकदा रफमध्ये सांगतो. हा क्वेश्चन नंबर कुठला एकदा बघून थांब, तुला परत स्टार्टिंगपासून घेतो. हा आपला क्वेश्चन नंबर जो घेतला आहे ना, तो क्वेश्चन नंबर आहे 7. क्वेश्चन नंबर 7 एकदा बघून घे. जस्ट 1 मिनिट. ओके, सो आय एम बॅक. आणि मी तसं बोलत होतो, क्वेश्चन नंबर 7कडे येतो आता. सो क्वेश्चन नंबर 7मध्ये आपल्याला सांगितलं आहे, इन ॲन AP सम ऑफ 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 27. त्यांनी बोललं आहे की कुठल्याही 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्सचा जो सम आहे तो 27 आहे. अरे यार 1 मिनिट, सो सॉरी, जरा घरी आजी आणि आई वगैरे येत होते, तर मी दरवाजा ओपन करायला गेलेलो. तर हां तेच. तर त्यांनी काय बोललं आहे, फर्स्ट कंडिशनमध्ये इन ॲन AP सम ऑफ 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 27. म्हणजे कुठल्याही 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्सची सम आहे ती 27 आहे अँड देअर प्रोडक्ट इज 504. बघा यांनी इकडे लिहिलं आहे, सम आहे ती 27 आणि प्रोडक्ट म्हणजे काय, त्या 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्सला मल्टिप्लाय केल्यानंतर 504 येणार आणि त्या 3 टर्म्सला जर तू ॲड केलं तर 27 येणार. मग आपल्याला फाइंड द टर्म्स असं सांगितलं आहे. तर आपण आता टर्म काय घेणार माहिती आहे का. आता आपण कुठलीही टर्म बनवताना काय करतो, पहिली तर फर्स्ट टर्म असतो ए, त्याला पहिले -d करायचं. आता 3 टर्म बनायचे ना आपल्याला, तर a-d करायचं, एक a-d घ्यायचा, एक a घ्यायचा आणि एक a+d घ्यायचा. हे 3 टर्म घ्यायचे, तुला लक्षात ठेव. एक a-d, एक a आणि एक a+d, हे 3 टर्म घ्यायचे आहेत तुला. हे बघ क्वेश्चनमध्ये पण खाली असं बोलेल बघ, a-d, a आणि a+d. ही अज्युम करायचं की 3 टर्म्स हे आहेत असं तुला अज्युम करायचं. मग आता बघ त्यांनी काय केलं, त्यांनी फर्स्ट कंडिशनमध्ये लिहिलेलं की ह्या तिन्ही पण, हे बघ हे तिन्ही जे टर्म्स आहेत याची जर तू ॲडिशन केलीस, म्हणजे त्यांचा जर सम घेतला तर तो 27 येतो आहे. म्हणजे त्यांनी बघ खाली लिहिलं की यांची a-d प्लस a+d यांचा सम येतो आहे 27. मग याच्यामध्ये तू काय करणार, हे बघ इकडे हा प्लस एक आहे, प्लस ए आहे, हा प्लस ए आहे, हा इकडे अजून एक प्लस आहे आणि हा इकडे अजून एक प्लस आहे. म्हणजे 3 प्लस आहे ना आपल्याकडे, म्हणजे 3 आहे. 3 ए आहेत म्हणजे आपण 3a लिहू शकतो डायरेक्ट. मग इकडे 3a लिहिलं त्यांनी.
आणि इकडे मायनस डी आणि प्लस डी आहे, म्हणजे इथे कॅन्सल आउटच झाले. मायनस डी प्लस डी इज इक्वल टू 0, म्हणजे फक्त 3 राहिले आणि 3a इज इक्वल टू 27 असं राहिलं. मग आपल्याला आता एची व्हॅल्यू सरळ सरळ करते. एची व्हॅल्यू शोधायला आपल्याला 3ची याच्या खाली टाकायचा डिवाईडमध्ये. इकडे मल्टिप्लिकेशन म्हणजे इकडे काय होणार आहे, डिवाईड होणार. मग 3 1 जा आणि 3 9 जा 27, म्हणजे a इज इक्वल टू 9 हे आपल्याला भेटलं आहे सॉल्व्ह करून. हे बघ त्यांनी तेच केलं, हे केलं. a इज इक्वल टू 27 डिवाइड बाय 3 आणि a इज इक्वल टू 9 हे आपल्याला एची व्हॅल्यू भेटली. मग त्यांनी दुसरी कंडिशन काय दिलेली की आपल्याला हे तिन्ही पण जे कन्सिक्युटिव्ह टर्म्स दिले आहेत ना त्यांची जर जे प्रोडक्ट आहे ते 504 आहे. प्रोडक्ट म्हणजे त्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर 504 येतं आहे. मग तेच केलं त्यांनी. हे बघ आता त्यांनी असं लिहिलं की a मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 504 हे लिहिलं. पण आता आपण वरती एची व्हॅल्यू काढली जी आले आपल्याला 9 आलेली, म्हणजे आपण आता इकडे जे ए आहेत त्याला सबस्टिट्यूट करून इकडे 9 टाकू शकतो. हे बघ इकडे त्यांनी खालच्या स्टेपमध्ये एच्या जागी 9 टाकला. हे बघ खाली इकडे एच्या जागी 9 टाकला, इकडे पण एच्या जागी 9 टाकला, इकडे पण एच्या जागी 9 टाकला आणि डी तसाच सोडला. तर आपल्याला डी भेटणार याच्यामध्ये. आता कसं केलं आहे बघ यांनी 9 वगैरे टाकलं. मग आता ना ओके हे बघ मग आता हा एकच म्हणजे सिंगल 9 राहतो आहे आणि बाकी 9 मायनस डी आणि 9 प्लस डी आहे. मग हा 9 ना त्यांनी इकडे घेतला 504 डिवाईडमध्ये, कारण की इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये ना 9 तर इकडे डिवाईडमध्ये आला. हे बघ इकडे त्यांनी केला 504 डिवाइड बाय 9 आणि मग हे दोन जे राहिलेले त्यांना मल्टिप्लिकेशनमध्ये या साईडला ठेवला तसा ते केलं. मग आता 504 डिवाइड बाय 9 करशील ना तर तुला 56 आन्सर येईल. आता डिव्हिजन करून बघ 504 डिवाइड बाय 9 कर, 56च यायला पाहिजे तुला, 56 येईल. आणि मग आता यांनी इकडे कसं डोकं लावलं आहे माहिती आहे का, हे बघ आता इकडे डी आहे, इकडे पण डी आहे, इकडे पण 9 आहे, इकडे पण 9 आहे, म्हणजे ए आणि बी. आता आपल्याला ना एक फॉर्म्युला आहे की ए मायनस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू थांब एक मिनिट हां ए मायनस बी द होल स्क्वेअर म्हणजे काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. अरे हां थांब आडवाच पकड, इकडे माझं फोनमध्ये जाते. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं जर असेल ना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं असेल ना तर त्याला आपण लिहू शकतो कसं, ए प्लस बी इंटू ए मायनस बी असं आपण लिहू शकतो. असं एक रूल आहे की तू असं लिहू शकतेस, आणि जर असं असेल ए प्लस बी ए मायनस बीमध्ये असेल तर तू असं लिहू शकतेस त्याला वरच्यामध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहू शकते. सो आता याच्या हिशोबाने हे बघ हे बघ यांनी इकडे दिलं पण आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी असं लिहिलं आहे बघ यांनी. मग आता याच्यामध्ये आपल्याला 9 मायनस डी आणि 9 प्लस डी दिलेलं आहे. मग आता आपल्याला त्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग आता इकडे ए काय 9 आहे, हे बघ इकडे ए काय 9 आहे आणि इकडे बी काय डी आहे. तर आता इकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे ना, तर आता ए काय इकडे 9 आहे म्हणजे इकडे 9 स्क्वेअर येणार. हे बघ इकडे 9 स्क्वेअर आला आणि इकडे बी काय आपला डी आहे म्हणजे इकडे डी स्क्वेअर येणार. म्हणजे 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 असं येणार. आता मग आता 9चा स्क्वेअर काय 81 आणि डीचा स्क्वेअर आपल्याला डीच माहीत नाही, आता तसंच लिहायचं. आणि इकडे 56. मग आता इकडे 81 राहिला आहे हा आपण सॉरी ठीक आहे 81ला तिकडेच ठेवूया. हा मायनस डी स्क्वेअर या साईडला गेला झाला प्लस डी स्क्वेअर, आणि हा जो 56 आहे याला या साईडला आणला मायनस 56, म्हणजे 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर. हे बघ इकडे खाली आलं 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर. आपण काहीच नाही केलं, फक्त या डी स्क्वेअरला या साईडला नेला आणि 56ला या साईडला आणला, एवढंच केलं. म्हणजे साईन चेंज झाली फक्त त्यांची. मग 81 मायनस 56 आला 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर. 81 मायनस 56 केला तर 25 आलं, मग 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर. मग आता आता आपल्याला जर हे काढायचं असेल डी स्क्वेअर काढायचा असेल, हा इकडचा स्क्वेअर काढायचा असेल तर आपल्याला दोन्ही साईडला रूट स्क्वेअर रूट करायला लागतो ना, स्क्वेअर रूटिंग ऑन बोथ साईड्स. तर मग 25चा स्क्वेअर रूट काय 5, म्हणजे डीची व्हॅल्यू यायला पाहिजे आपल्याला 5. हे पाहिजे डीची व्हॅल्यू आपल्याला 5 आली. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतला यांनी आणि 25चा स्क्वेअर रूट म्हणजे असतो 5. मग आपल्याला 5 भेटला. 5 5 25 ना, मग 25चा रूट काय यायला पाहिजे 5 असं. मग आता आपल्याला ए पण माहिती आहे आणि डी पण माहिती आहे जसं आपण वरती केलेलं.
मग काय नाही, आता ते आपले कन्सिक्युटिव्ह टर्म्स जे होते पहिले आपण काय घेतलेला, हे घेतलेलं ना ए मायनस डी. मग आपल्याला जे वरती भेटलं ना A9 भेटलं आहे आणि D5 भेटला आहे, तर ए मायनस डीमध्ये एची व्हॅल्यू 9 आणि डीची व्हॅल्यू 5 ते भरायचं फक्त, सेम काहीच नाही. सरळ सरळ त्यांनी भरलं की ए मायनस डी म्हणजे 9 - 5 = 4. आणि ए काय होता, मग दुसरा टर्म आपण घेतलेला ए, मग ए काय आपला 9. आणि तिसरा टर्म आपण घेतलेला ए प्लस डी, मग 9 + 5 केला = 14. कारण की आपल्याला A9 आलेला आणि D5 आलेला, बरोबर. 9 + 5 = 14. मग आपल्याला भेटलं की आता जे टर्म्स आहेत ते 4, 9 आणि 14 असे आहेत. पण आता याच्यामध्ये त्यांनी एक दुसरा हे घेतला आहे की आपण जे वरती ए आणि डी जे काढलेत ते एकतर पॉझिटिव्ह पण असू शकतात किंवा निगेटिव्ह पण असू शकतात. म्हणजे असं कधी पण तुला क्वेश्चन आला ना, म्हणजे आपण इकडे अज्युम केलं आहे ना की ए काय असू शकतो आणि डी काय, आपल्याला शोधायला लागलं की ए काय आणि डी काय. तर जेव्हा पण आपल्याला असं शोधायला लागतं ना की ए काय आणि डी काय, तर तेव्हा आपण प्लस मायनस फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजे +-9 आणि +-5. म्हणजे एकतर +5 पण असू शकतो किंवा -5 पण असू शकतो किंवा +9 पण असू शकतो आणि -9 पण. मग आपल्याला दोन्ही साईडनी करायला लागेल. आता इकडे आपण प्लस समजून लाईक हे +9 आणि +5 समजून आपण आन्सर काढलं, तेव्हा आपल्याला 4, 9 आणि 14 आलं. पण इकडे ना, इकडे यांनी उलटं केलं. डी एक तर -5 घेतला आणि A9 घेतला. वरती आपण जेव्हा डी काढत होतो ना, हे बघ, वरती आपण जेव्हा डी काढत होतो ना तेव्हा आपल्याला स्क्वेअरमध्ये आलेला ना. मग जेव्हा पण आन्सर आपला असं स्क्वेअरमध्ये येतं ना, तेव्हा त्याचा आन्सर आपल्याला +-मध्ये लिहायला लागतं. आता 5 आलेलं आहे आन्सर, तर ते +-, आहे. इधर प्लस इधर मायनस असं. तर दोन्ही साईडनी तुला करायला लागेल. मग आपण वरती D = +5 घेतलेलं, तर खाली आपण घेतलं -5. D = -5 करायचं. मग आता A - D घेतला, मग आता ए तर आपला 9च होता आणि -D म्हणजे डी आपला मायनस होता, तर -5 हे मायनस होणार प्लस, म्हणजे 9 + 5 झालं 14. आणि आपला ए तर 9च आहे, सेकंड टर्म जो होता ए तो 9च आहे. आता थर्ड टर्म काय होता आपण घेतलेला, तो A + D घेतलेला. मग A + Dचं घेतलं आहे, त्याच्यामध्ये एची व्हॅल्यू 9 आहे आणि डीची व्हॅल्यू होतं 5, जो आपण हे घेतलेला. कारण डीची व्हॅल्यू 5 म्हणजे कशी, इकडे तर -5 आहे पण इकडे A + D आहे ना, तर +-. ओ हे बघ, यांनी अजून एक ब्लंडर केला याच्यामध्ये, चुकवलं आहे याच्यामध्ये पण यांनी. हे बघ, इकडे ॲक्च्युअल आन्सर 4 यायला पाहिजे पण यांनी इकडे 14 लिहिलं आहे. आता यांनी काय चुकी केली आहे तुला सांगतो. इथे A + D आहे ना, मग आता ए काय आहे, ए तर वरती 9च आहे, बरोबर. आणि A+ आहे ना, A+ आणि डी काय आहे, हे बघ, डी आपण काय घेतलेला, -5 घेतलेला. मग +-5 यायला पाहिजे इकडे. आणि +-= बरोबर. बघ, +- अपोजिट साईन म्हणजे मायनस यायला पाहिजे मध्ये. मग 9 - 5 = 4, म्हणजे 4 ॲक्च्युअलमध्ये आन्सर आहे. आणि इकडे यांनी बरोबर इकडे 4 लिहिलं आहे बघ, 14, 9, 4. हे बघ, इकडे 9 आला आणि इकडे 14 आला. मग इकडे 14, 9 आणि 4 हे आलं. मग खाली लिहायचं की आन्सरमध्ये एकतर 4, 9, 14 असं येणार किंवा 14, 9, 4 असं येणार. कारण की आपल्याला इकडे भेटलेलं 4, 9 आणि 14 आणि खाली भेटलं 14, 9 आणि 4. हे तर इकडे चुकवलेलं, हे इकडे 4 आहे ॲक्च्युअलमध्ये असं. तर तेच, हा पण जरा लेंदीत सम आहे म्हणून हा पहिल्यांदा घेतला मी की समजतो आहे का. कारण की नाही तर मग ऑफलाईन जेव्हा येशील ना तेव्हा हा एकदम नीट पण समजून जाईल. पण आत्ताही तसं इतकं काही हार्ड नव्हतं याच्यात. सो एकदा एक दोन तीनदा जरी व्हिडिओ बघितलास ना नीट, तरी एकदम नीट प्रॉपरली येऊन जाईल. ओके, सो इतकं होतं याच्यामध्ये. आता आपण बघू, एक मिनिट. हा आपला सम घेतलेला मी क्वेश्चन नंबर 7 घेतलेला. आता मी क्वेश्चन नंबर 6 घेतो. आता हा क्वेश्चन नंबर 5 जो आहे ना, हा तुला होमवर्क आहे. हा ॲक्टिव्हिटी टाईप सम आहे. आपण वरती जसे सम सॉल्व केले ना सेम आहेत, तू वाचशील तुला लगेच समजेल. हा तुला होमवर्क आहे, क्वेश्चन नंबर 5. आणि हा क्वेश्चन नंबर 1 तर करायची काही गरज आहे नाही, फक्त व्हॅल्यू टाकायची आहेत. हा पण ॲक्टिव्हिटी टाईप समच आहे, हा पण तुझ्यासाठीच आहे. हा होमवर्क लगेच आजच्या आज मला कंप्लीट पाहिजे, लक्षात ठेव. हा लगेच फक्त फिल कर, कॅल्क्युलेट कर आणि आन्सर काढ. सेकंड झाला आपला, थर्ड झाला आपला, फोर्थ पण झाला, फिफ्थ तुला करायचं आहे, 7th पण मी आत्ता तुला समजावला. आपण 6th पण करून घेऊ.
आणि 8th आणि 9th आहे ना, 8th तर मी तुला आत्ता नाहीच करवणार आहे, तो तर तू ऑफलाईन येशील तेव्हाच करवीन, कारण की हा थोडासा कन्फ्युजिंग आहे. हा ऑनलाईन येणं जरा असा प्रॉब्लेमच वाटतं मला. आणि एक्झाम्समध्ये पण मेनली हा असं विचारत नाही, सो असा इश्यू तर नाही आहे, पण एकदा करवलेला चांगला, सो चांगलं आहे. आणि क्वेश्चन नंबर 9 आहे ना, हा पण तसा इझीचे झाला तर आपण आजच करून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे हा पण प्रॅक्टिस सेट आपला नीट होऊन जाईल. आणि एकदा हा प्रॅक्टिस सेट झाला ना की आपण नेक्स्ट सॅटर्डे संडे आपण ऑफलाईन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स करू शकतो, म्हणून हे एक चांगलं आहे. सो आता आपण क्वेश्चन नंबर 6कडे बघूया. तर क्वेश्चन नंबर 6 आपल्याला काय बोलतो, रेकॉर्डिंग चालू आहे ना, चालू आहे. सो क्वेश्चन नंबर 6 आपल्याला काय बोलतो, सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन AP इज 330, 3300. ओके 330 नाही, 3300. म्हणजे त्यांनी बोललं आहे सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स, म्हणजे आपल्याला सरळ सरळ सम ऑफ 55 टर्म म्हणजे S55ची व्हॅल्यू दिली आहे डायरेक्ट 3300, सरळ सरळ देऊन टाकलं. सम ऑफ 55 टर्म्सचं आन्सरच देऊन टाकलं. मग आपल्याला त्याचा 28th टर्म शोधायचा आहे. खूप फिरवलं या क्वेश्चनमध्ये, पण ॲक्च्युअलमध्ये हा सम इझीच आहे. तसा बघायला गेलं तर अगदीच हार्ड नाही आहे. बघ छोटूसाच सम आहे, जसं बघू शकतेस तू. याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे बघ, मी जसं बोललो की S55 सम ऑफ 55 टर्म्स सरळ सरळ दिलेलं आहे की 3300 आहे. मग त्यांनी काय बोललं आहे, लेट A बी द फर्स्ट टर्म अँड D बी द कॉमन डिफरन्स. आपण जसं नेहमी गिवनमध्ये लिहितो तसं की A फर्स्ट टर्म आहे आणि D कॉमन डिफरन्स आहे असं बोललं आहे. मग आपल्याला वी नो दॅट हा आपला सम SNचा फॉर्म्युला लिहिला आणि त्याच्यामध्ये खाली लिहिलं की S55 सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स जे आहे ते आपण असं लिहू शकतो. आणि A आणि D तर आपल्याला एकतर माहिती नाही आहे. हा आपला सेकंड प्रॉब्लेम आहे की A आणि D आपल्याला वरती दिलेला नाही आहे काहीच. सो आपल्या फॉर्म्युलामध्ये आपण SN तर भरणार, S55चं 55 डिवाइड बाय 2 आणि Nच्या जागी 55 हे सगळं भरणार, पण A आणि D तसंच ठेवायला लागणार आपल्याला, ते एक आहे. मग आपण तेच तसंच भरताना S55ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, सम ऑफ 55 टर्म्स 3300, हे आपण भरलं इकडे. 55 डिवाइड बाय 2 पण केलं, 2A तसंच राहणार. 55 -1 झाला 54 आणि 54 इंटू D आहे तर 54D राहिलं. आलं. मग इकडे खाली पण त्यांनी परत 3300, मग इकडे पण तसं 55 डिवाइड बाय 2. हा त्यांनी इकडे काय केलं माहिती आहे का, त्यांनी हा जो 2 आहे ना मल्टिप्लिकेशनमध्ये, हा बाहेर काढला, कॉमन घेतला. म्हणजे आता याच्यामध्ये काय, हा 2 जो त्यांनी हा इकडे ब्रॅकेटमधून बाहेर घेतला, हा इकडे 2 आला आणि हा A. मग ना आता जर तू 2 कॉमन घेतेस ना तर तुला याचा पण हाफ करायला लागेल, डिवाइड बाय 2 करायला लागेल. तर तुला 2 बाहेर घ्यायचं तर मग 54 डिवाइड बाय 2 येणार 27. मग 54 डिवाइड बाय 2 27 तर 27D येणार इकडे. मग इकडे जर तुला 2 हा बाहेर काढायचा आहे ना दोन्हीला कॉमन, मग इकडे तू कॉमन कसा घेणार हे बघ. आता 2 इंटू A केलं तर तुला 2A भेटणार आणि 2 इंटू 27D केलं तर तुला 54D भेटतं आहे. म्हणजे असं करायचं. मग हा 2 इकडे बाहेर काढला, कॉमन घेतला 2A आणि 54Dचा हाफ घेतला 27D, असं आलं. तर मग काय नाही, 3300 आला. इकडे 55 डिवाइड बाय 2 होतं आणि इंटू 2 होतं, तर हे 2 आणि 2 कट झालं, 2 1 2 आणि 2 1 2, म्हणजे राहिलं फक्त 55 आणि A + 27D. मग हा जो 55 इंटू इथे डिव्हिजनमध्ये आहे, हा इकडे खाली घ्यायचा, सॉरी हा इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये 55, तर इकडे खाली घ्यायचा डिव्हिजनमध्ये. हे बघ इकडे 3300 डिवाइड बाय 55 केलं, मग त्यांना 3300 डिवाइड बाय 55 आलं 60 आणि इकडचं जे A + 27D आहे हे असंच राहणार. म्हणजे आपल्याला हे सगळं करून भेटलं हे की A + 27D = 60. हा आपला इक्वेशन नंबर 1 झाला. मग आता त्यांनी वरती काय बोललं आहे, आपल्याला T28 शोधायला बोललेलं आहे. मग आता T28 आपल्याला शोधायचं असेल तर कसं शोधणार, तर आपण T28 कसा करायचो, TNच्या फॉर्म्युलामध्ये टाकून. TNचा फॉर्म्युला लिहिला इकडे, TN = A + n - 1D. आणि आपल्याला T28 शोधायचं आहे ना, टर्म 28 काय ते, तर T28 = आता इकडे n आपल्याला 28 दिला आहे, T28 म्हणजे मग 28 यांच्या जागी 28 भरला, 28 - 1 आला 27, मग 27D. मग A + 27D = T28 असं आलं. मग आता कसं आहे, A + 27D आपल्याला वरती पण भेटलं आहे. हे बघ, आपण जो SNचा फॉर्म्युला यूज करत होतो त्याच्यामध्ये आपल्याला लास्टमध्ये भेटलं बघ हे की A + 27D = 60. म्हणजे आपल्याला भेटलं की A + 27Dची जी व्हॅल्यू आहे तिथं 60 आहे.
मग आपल्याला इकडे सरळ सरळ समजतं की T28 जर A+27D आहे तर A+27D तर आपल्याला इकडे वरती भेटलेलं की 60 आहे. तर आपण या A+27Tच्या जागी डायरेक्ट 60 लिहू शकतो. म्हणजे टर्म 28 इज इक्वल टू 60. सरळ सरळ हेच आन्सर आलं की टर्म 28 ऑफ एन AP इज 60. तर याच्यामध्ये काय नाही, पहिले आपण SNचा फॉर्म्युला यूज केला. ए आणि डी तर आपल्याला माहीत नव्हतं, तर तसंच ठेवून आपल्याला लास्टला भेटलं A+27D इज इक्वल टू 60. मग टर्म 28 शोधायचा होता. TNच्या फॉर्म्युलामध्ये भरलं तर आपल्याला भेटलं A+27D आणि आपल्याला वरती समजलेलं की A+27D तर भाई 60 आहे. मग A+27Dच्या जागी आपण 60 लिहिलं. मग टर्म 28 इज इक्वल टू 60 आपल्याला डायरेक्ट भेटलं. हा पण समजला नसेल तर परत व्हिडिओ बघ, काही प्रॉब्लेम नाही आहे. आरामात व्हिडिओ बघून सॉल्व्ह कर, पण फक्त समजू दे. एवढं आहे. एवढं काय आहे नाही क्वेश्चनमध्ये, फक्त तुला 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, एक SNचा आणि एक TNचा. आणि ते फॉर्म्युला वापरायचे कधी ते समजलं पाहिजे. जेव्हा क्वेश्चनमध्ये सम लिहिलं असेल तेव्हा SNचा फॉर्म्युला रिलेटेड आहे, आणि जेव्हा टर्म शोधायचा असेल तेव्हा TNच्या फॉर्म्युला रिलेटेड आहे. असे आहे. बघ आता याच्यामध्ये आपण इतके क्वेश्चन्स कवर तर केलेले आहेत. आता याच्यामध्ये मी तुला जे होमवर्क दिले आहेत ते नीट कर. फक्त क्वेश्चन नंबर 5 हा तुला होमवर्क आहे, तो नीट कर. आणि बाकीचे जे सम राहिले ते तुला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी करून पाठवेन. आत्ता जेवढं शिकवलं आहे तेवढं नीट लिही, वाच, नीट ऐक आणि नीट करून समजलं आहे का नाही हे सांग. सारखं बघ आणि नीट सगळं लिहून मला पाठवून दे. मग बघू. चला.